सगळ्यांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. तुम्ही कधी व्हिडिओ बघताय त्याच्यावर डिपेंड करता. तर आज माझा हा पहिला ब्लॉग आहे आणि आजपासून मी डेली ब्लॉग चालू करतो आहे, ज्याच्यामध्ये मी माझी जे रनिंगचं जी रनिंग करतो आहे, त्यानंतर जो एक्सरसाइज करतो आहे, वॉर्मअप करतो आहे पोलीस भरतीच्या तयारीसाठी. तर त्या गोष्टीचा काय शेअर करणार तुम्हाला, बऱ्यापैकी फायदा होणार आहे तुम्हालाही. सो तुम्ही ते व्हिडिओ बघा. माझी लाईफ म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक अनुभव, मी मागच्या 2 भरतीमध्ये ज्या गोष्टी चुकीच्या केल्या त्याचा मला एक अनुभव शेअर करावा वाटतं की चल माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या पुढच्याकडनं नाही झाल्या पाहिल्यात. त्यामुळे या गोष्टी मी शेअर करतो, बाकी काही दुसरं काही हेतू नाही माझा काय. सो तुम्हाला या गोष्टीचा फायदा होत असेल तर नक्की बघा, ठीक आहे. जय महाराष्ट्र. तर आता व्हिडिओ चालू होणार आहे, तर आवर्जून बघा, ठीक आहे. तर सकाळी 5:30 वाजता आपण निघलो आता रनिंगसाठी आणि आता आपली ही बाईक काढायची आणि व्यवस्थितपणे निघायचं रनिंगला. भेटूयात आता डायरेक्टली, ठीक आहे. ग्राउंडवर भेटूयात, चला. तर सकाळी आपण सकाळी ग्राउंडवर पोचलो आणि पूर्णपणे अंधार आहे, अजून काहीच उजडलेलं नाही. आणि खरं स्वप्नांची सुरुवात अशीच होते, मला वाटतं की पहाटे लवकर उठून मित्रा सक्सेसफुल आहे. एवढं सोपं पण नाही आहे जेवढं आपल्याला वाटतं. दिवस रात्र एक करायला लागतं, तेव्हा पुढं जाऊन सक्सेसफुल होते माणूस. ही येणारी पोलीस भरती आहे ना, ही फक्त 15,000ची अशी नको समजू. तुझं एक सीट कन्फर्म आहे समज आणि त्या हिशोबाने प्रयत्न कर. कारण की 15,000 असू दे तर किती असू दे, शेवटी तुझ्यावर डिपेंड करते की तू किती मोटिवेटेड आहे किंवा तू किती डिसिप्लिनमध्ये. मोटिवेशनपेक्षा जास्त डिसिप्लिनला महत्त्वाचं आहे. मोटिवेटेड तू 4 दिवसासाठी होशील, पण तुझं डिसिप्लिन तुला आयुष्यभर पुढे घेऊन जाईल. डिसिप्लिनमध्ये राहा, रोज कर, प्रत्येक गोष्ट कर, उठ लवकर. त्रास होईल का? मुलगा आणि माणसामध्ये काय फरक आहे की मुलगा झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, पण एक ॲज अ मॅन म्हणून तुला त्रास होईल सगळ्या गोष्टींचा. उठू वाटणार नाही तरी उठायला लागेल, झोप लागेल पण झोपायचं नाही. त्यावेळेस स्वप्न पूर्ण होतील ना, त्यावेळेस तुला चांगलं वाटेल. आणि ते कधी पूर्ण होतील त्यावेळेस झोप उडेल. झोपून स्वप्न पूर्ण नको करू मित्रा, उठून कर. जय महाराष्ट्र. ग्राउंड चालू करण्याआधी थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे करतो आता आणि बघाच. तर आज वाटलं की काय थोडंसं एवढं काय करतो आहे आपण, तर थोडीशी माहिती पण द्यावी लोकांना. त्यामुळे थोडंसं ब्लॉगिंग वगैरे चालू करू वाटले, त्यामुळे आज केला चालू. तर आता आज म्हणजे तसं गुरुवार आहे आणि सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता मी 5 किलोमीटर घेणार आहे. टाईम पेस म्हणजे प्रत्येक किलोमीटरला 5 मिनटात 1 किलोमीटर तरी असं म्हणजे पेस असणार आहे. आणि त्या पेसने होईल अचीव. 25 मिनटात 5 किलोमीटरचं जे टार्गेट आहे ते होतं आणि होऊन जाईल. एवढं काही डिफिकल्ट नाही आहे 5 किलोमीटर. डिफिकल्ट आहे ते 1600 मीटर आणि 100 मीटरची स्प्रिंट. त्यामुळं त्या गोष्टीसाठी जास्त मेहनत घ्यायला लागणार आहे. तुम्ही लाँग रन पण करताय ना, लाँग रन जास्तीत जास्त 7 किलोमीटरचं करा. कोण हे सांगताय, कोण ते सांगताय, तुम्ही करताय 15, 20 किलोमीटर, त्याला काही उपयोग नाही आहे. तुमचं टार्गेट बघा. तुम्हाला मॅरेथॉनमध्ये म्हणजे काय 21 किलोमीटर का अशा मोठ्या मॅरेथॉनमध्ये जायचं आहे का तुम्हाला पोलीस भरती तयार करायची, त्या हिशोबाने पळा. चला, जय महाराष्ट्र. एवढी थंडी आहे, 5 किलोमीटरसाठी पाय पण उचलत नाही आहे. तुम्हाला दाखवत आता. 3रा राऊंड चालला आहे आणि आता असं वाटतं सोडून द्यावं, नाही पळा. अवघड आहे, थंडीचं अवघड आहे. 6 राऊंड झाले. आता पुढची बॉडी गरम झाली मस्त. आता पळ मजा येते, पाय उचलायला लागला आता. अक्षर बॉडी गरम झाल्यामुळं बघूयात होतं का कम्प्लीट, किती टाईम लागतोय. चला. अरे झुम कर. तर आपले ग्राउंड जे झाले ते झाले 5
सॉरी 400चे 13 राऊंड म्हणजे कमीत कमी 5 किलोमीटर 200 मीटर. आणि तर आपण मारलं बाहेरने, म्हणजे एक मिनिट तुम्हाला दाखवत होतो मी. पूर्ण ट्रॅक आहे, त्या साईडने मारलं तर 400 भरतं आणि आपण मारलं इथून थोडं मधून. ह्या आता मी ज्या लेनला चालतोय तर सेम लेनने, म्हणजे कमीत कमी आपल्याला प्रत्येक राऊंडला एक 15 ते 20 मीटर जास्त लागलं. म्हणजे कमीत कमी आजचं 13 राऊंड 20ने केलं तर 3 2 26 260 सॉरी 13 2 26 सॉरी असं वाटत होतं मला. तर मग 260 मीटर ते आणि हे 5.2 किलोमीटर, म्हणजे कमीत कमी समथिंग 5.5 किलोमीटरचा टाईम माझा आलेला 27.24. तर व्यवस्थित झाला म्हणजे मला असं वाटतं. कारण की जर फक्त 5 किलोमीटर पडला असतो त्याचा टायमिंग समथिंग माझा आला असता 25.2 मीटर करता मायनस 27 25.24. व्यवस्थित आला आहे. टार्गेटच्या हिशोबाने थोडंसं मिसमॅच झाला. सुरुवातीला पेस खूप स्लो होता, पहिले 6 राऊंड 7 राऊंडला स्लो गेले. थंडीचं कधी पण पळताना ना जॅकेट वगैरे घालून पळणं गरजेचं आहे, अवघड होतं. नाही तर आजचं जे टार्गेट होतं 5 किलोमीटर पळायचं आपलं, तर ते मी अचीव केलेलं आहे एकदम व्यवस्थित. टायमिंग पण मला जसा हवा होता तसा आलेला आहे. आणि त्यासाठी आता मी म्हणजे रोज व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि माझ्यासाठी काही इम्प्रूव्हमेंट तुमच्याकडनं येत असतील तर मलाही चांगले, काही तुम्हाला माझ्याकडनं सजेशन हवे असतील किंवा काही फायदा होत असेल माझ्या गोष्टींचा, जे मी रनिंग वगैरे करतो मी, तरी आज भरपूर गोष्टी ॲड नाही करू शकलो मी. की जे रनिंग नंतरनं जे स्ट्रेचिंग केली, त्यानंतरनं जे एक्सरसाइज केली, ब्रिदिंग एक्सरसाइज वगैरे केली, प्राणायाम वगैरे केलं. प्राणायामचा फायदा काय आहे की आपण ज्यावेळेस छाती वगैरे फुगवतो, कदाचित छाती वगैरे फुगत नाही. तर ज्यावेळेस मी माझ्या आयुष्यातली पहिली भरती त्यावेळेस फुगली, नशिबाने फुगली माझी. की नशीब चांगलं होतं की माझं त्यावेळेस मी जिम वगैरे केल्यामुळं थोडंफार त्या गोष्टीचा खूप इम्पॅक्ट झाला. पण ज्यावेळेस मी दुसऱ्या भरतीमध्ये अटेम्प्ट दिला आणि ज्यावेळेस मी प्राणायाम करतो त्यावेळेस कंप्लीट 8 सेंटीमीटर माझी छाती फुगलेली, अशी भरली 82 आणि त्यानंतर डायरेक्ट 90 भरली. तर म्हणजे प्राणायामचा भरपूर असा फायदा होतो की बाबा 5 सेंटीमीटर, कधी कधी काय होतं बिना प्राणायामचं 5 सेंटीमीटर फुगायला त्रास होतो. पण ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित प्राणायाम कराल, एक्सरसाइज कराल, वॉर्मअप कराल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. कारण की कसं हे सगळं डिसिप्लिनच्या गोष्टी आहेत. तुम्ही जेवढं डिसिप्लिनमध्ये ठेवाल, तुम्हाला फक्त मेहनत करायची. रविवार आला, दिवाळी आली, हे आलं, क्रिसमस आलं, नाताळ आलं, काही होऊ द्या, तयारीवर फोकस ठेवा, ब्रेक नका घेऊ. रिकव्हरी वगैरे हे ते काय नाही. हात दुखू द्या, पाय दुखू द्या, डोकं दुखू द्या, पळा, थांबू नका. कारण की ना मी मागच्या वेळेस भरपूर बघितलं, मी खूप स्वतःला हे दिले की बाबा चल नको, खूप त्रास होते हे ते, आणि त्याने मला खूप नुकसान झालं. मला मागच्या दोन्ही भरतीला भरपूर नुकसान झालं. तर हे नुकसान मी या भरतीला मी प्रयत्न करतो की ज्या गोष्टी माझ्याकडनं चुकीच्या झाल्यात त्या ह्या वर्षी होऊ नयेत. मी भरपूर म्हणजे असं सकाळी उठून नाही वाटलं तरी उठतोय, जातोय, करतोय. हां, किती काय होऊ द्या. हां, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं इंजरी खरंच इंजरी आहे त्यावेळेस थोडंसं रेस्ट द्या. पण जर तुम्हाला असं वाटतं की बाबा, कारण पळून दुखणार, पाय दुखणार आहे, हात दुखणार आहे, शरीर दुखणार आहे, तर ते दुखणं आपल्याला जाणवतं, आपलं एक जाणवतं की बाबा ही इंजरी आहे का, नेमकं दुखणं कसलं आहे, हे पाळल्यामुळं दुखणं आहे का. त्यामुळे ते जाणून घ्या आधी नेमकं काय येते आणि त्या हिशोबाने प्रयत्न करत राहा फक्त. ठीक आहे. जय महाराष्ट्र.